तिथे बसून कार्यक्रम बघत होते तेव्हा मला असं मध्ये मध्ये थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं जाणवत होतं. काही जणांचं बोलणं झाल्यानंतर तुमच्यापैकी काही जणांना टाळ्या वाजवायच्या होत्या, पण तरी सुद्धा बाकीच्यांनी नाही वाजवल्या, मीच वाजवलं तर कसं होईल म्हणून त्यांनी वाजवणं थांबवलंय. सो जे चुकल्यासारखं वाटतंय ना, काहीतरी मिस झालंय, ते सगळं आपण करायचं का आता एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांसाठी. आपण समाज म्हणून जेव्हा एकत्र असतो आणि तेव्हा याही याच्या टाळ्या वाजवण्यामध्ये सुद्धा एकत्र असतो, ते कुठेतरी खरंच आपल्या शक्ती प्रदर्शनासारखं असतं. आणि यस, तुमची ताकद भरपूर आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमदार साहेब, कुचे मॅम, बालाजी सोपटके साहेब, अनिल निंभोळे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं आहे, श्री मोतीलालजी श्रावणे आणि उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्व सत्कारमूर्तींचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेले त्यांचे सगळे आप्तस्वकीय, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि मनाची शुद्धी हीच खरी भक्ती असं सांगणाऱ्या संत शिरोमणी रविदास महाराजांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्याची सुरुवात करते. मला प्रसंग सांगायचा आहे तो त्या एका 15 वर्षांच्या मुलाचा. या 15 वर्षाच्या मुलाचं नाव जॉन. तो आपल्या घरामध्ये हॉलमध्ये काहीतरी त्याचं खेळत असेल किंवा काही अभ्यास वगैरे करत असेल ते करत बसलेला होता. तिथेच शेजारी त्याचे वडील बसले होते आणि थोड्या वेळानंतर त्या वडिलांचे मित्र घरी आले आणि त्या वडिलांच्या आणि त्यांच्या मित्राच्या गप्पा चालू झाल्या. आपल्याला बरेचदा असं वाटतं की लहान मुलं त्यांची कामं करत आहेत, जरी ती आपल्याजवळ बसलेली असली तरी सुद्धा त्यांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नसतं असं आपल्याला वाटतं. पण अगदी छोट्या मुलांचं सुद्धा आपल्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष असतं. वडील आणि त्यांचे मित्र गप्पा मारत होते, पण हा जॉन 15 वर्षांचा जो आहे तो सुद्धा मधून त्यांच्या गप्पा ऐकत होता. आणि एक क्षण असा आला, वडिलांच्या मित्रांनी काहीतरी म्हटलं आणि हा जॉन तडक उठला, आपल्या रूम मध्ये गेला, लगेच त्यानं कागद पेन काढला आणि काहीतरी लिहायला सुरुवात केली. कारण वडिलांचे मित्र बोलता बोलता त्या वडिलांना असं म्हणाले होते की मी जेव्हा या जॉन सारखा होतो ना, तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये खूप सारी स्वप्न होती, मला अनेक गोष्टी करायच्या होत्या, पण नंतर आयुष्य जसजसं पुढे जात राहिलं तसतशी ही सगळी स्वप्न मागे पडत राहिली आणि आता मला पश्चाताप होतो की आपण आपले स्वप्न पूर्ण न केल्याचा. हे ऐकल्यानंतर त्या 15 वर्षाच्या जॉनला लगेच वाटलं की माझी पण खूप सारी स्वप्न आहेत, पण मी सुद्धा आयुष्याचं पुढे जाताना माझे स्वप्न विसरून गेलो तर काय आणि माझ्या स्वप्नाची पूर्तता नाही केली तर काय, असं माझ्या बाबतीत अजिबात व्हायला नको. त्यांच्यावर जशी पश्चातापाची वेळ आली तशी माझ्यावर यायला नको, म्हणून तो त्याच्या रूम मध्ये गेला होता आणि कागद पेन काढून त्याने लिहायला सुरुवात केली होती. माझे स्वप्न, माझे संकल्प, लाईफ लिस्ट त्यानं म्हटलं त्याला, आणि त्यांनी भरपूर लिहायला सुरुवात केली. जेव्हा शेवटचा आकडा लिहिला तेव्हा तो आकडा होता 127 नंबरचा. 127 स्वप्न त्याचे होते. बरं, हे स्वप्न कसे होते? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला नवा ड्रेस पाहिजे, हा खाऊ पाहिजे, असं का? अजिबात नाही. त्याचे स्वप्न सुद्धा खूप मोठे मोठे होते. आपल्याला माहिती आहे नाईल नदी, आपण शाळेमध्ये शिकताना शिकलो आहोत, इजिप्तची देवगी नाईल नदी, इजिप्त मधली सर्वात मोठी नदी. त्याचं स्वप्न होतं ही नाईल नदी इजिप्त मधून जसजसा तिचा प्रवाह घेऊन वाहते त्या संपूर्ण प्रवाहाला मला पाहत पुढे जायचं आहे. आणि असे मोठे मोठे सगळे स्वप्न होते. 127 पर्यंत त्याचे स्वप्न आले आणि त्यानं ठरवलं की मी आणखी थोडा मोठा होईल आणि नंतर स्वप्न पूर्ण करायला लागेल, ही सुद्धा रिस्क घ्यायची नाही. या क्षणापासून माझे स्वप्न मला पूर्ण करायला लागायचे आहे. आणि त्यांनी अगदी मोजके सांगते, पूर्ण तर सांगणार पण नाही, पण त्याने जे ठरवलं होतं नाईल नदी पूर्ण जशी वाहत जाते तसं बघणं, तसं पूर्णतः त्याने नाईल नदीच्या प्रवाहाप्रमाणे
त्याप्रमाणे तिला बघितलं. त्यानंतर नावेतून 4 वेळा जगाला प्रदक्षिणा मारली. एव्हरेस्ट वगळता सर्वात उंच असणारे 5 सर्वोच्च शिखर त्यानं सर केले. यासोबतच आणखी असेच सगळे मोठे मोठे स्वप्न होते जागतिक स्तरावरचे. ते सगळे स्वप्न तो पूर्ण करत आला आणि जसजसे स्वप्न पूर्ण होत होते तसतसेच आणखी त्यामध्ये काही ऍड सुद्धा होत होते आणि त्यानं आपलं संपूर्ण आयुष्यामध्ये त्याच पद्धतीनं प्रत्येक स्वप्न आपलं पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केला आणि अजूनही तो करत आहे. या जॉनचं नाव जॉन गोदार्ड, म्हणजे शेवटी डी आहे पण ते डी सायलेंट आहे, जॉन गोदार्ड. जेव्हा मी जॉन गोदार्ड बद्दल हे वाचलं तेव्हा मला असं वाटलं की काही विद्यार्थ्यांसाठी ते सत्कार आहे आणि अर्थातच स्वप्न पाहण्यासाठी काही वय नसतं किंवा आपण अगोदर पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा काही वयाचा अडथळा तसा येत नाही. मग अशा वेळेस आपणही पाहिलं पाहिजे की आपण आपली अशी लाईफ लिस्ट किंवा स्वप्नांची यादी तयार केली आहे का? ही स्वप्नांची यादी जर आपलीही तयार केली असेल आपण तर नेमकं कशा पद्धतीनं कोणतं स्वप्न आपण पूर्ण करायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग कसं करायचं आहे, या स्वप्नाच्या पूर्ततेमध्ये आपण कुणाकुणाची मदत घेऊ शकतो हे सगळं आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं आपण जाऊ शकतो. अर्थात ही सगळी स्वप्न पाहत असताना आपल्याला त्या स्वप्नांबद्दलची स्वतःला क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये स्पष्टता असते ना तेव्हा कुणीही आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही करत आहात ते काही योग्य नाही असंही म्हणण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा जर आपल्याला स्वतःला आपल्या विचारांची स्पष्टता असेल तर आपण चूक करत आहोत, बरोबर करत आहोत आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते सगळं आपल्या लक्षात येतं. आणखी महत्वाचं काय असतं माहितीये का? एक खूप माझ्या आवडती गोष्ट आहे ती मी या प्रसंगी तुम्हाला अवश्य सांगेनच. म्हणजे फक्त आजूबाजूचेच लोक आपल्याला मागे खेचतात असं नाही तर बरेचदा आपण स्वतः सुद्धा आपल्याला मागे खेचत असतो की त्याच्यातून आपल्याला फार व्यवस्थितरित्या लक्षात येईल. झालं असं होतं की एक 4 वर्षाचा, एक 6 वर्षाचा मुलगा आणि एक 10 वर्षाचा मुलगा हे 2 मित्र शेतावर खेळण्यासाठी गेले. खेळता खेळता नेमकी बिन कठड्याची विहीर होती. या विहिरीमध्ये हा मोठा 10 वर्षांचा मुलगा विहिरीत पडला. या छोट्या 6 वर्षांच्या मुलानं ताबडतोब लांब वर पाहिलं की कोणी आहे का मोठं माणूस जे पटकन मदतीसाठी येईल आणि त्या विहिरीत पडलेल्या मुलाला बाहेर खेचून काढले आपल्या मित्राला. पण त्याच्या लक्षात आलं की दूर दूर पर्यंत कोणीही मनुष्य नाहीये ज्याला आपण मदतीसाठी बोलवू शकतो. पण त्याच्या हे पण लक्षात आलं जेव्हा तो कोणी मनुष्य आहे का बघत होता तेव्हा हे लक्षात आलं की तिथेच एक बकेट आहे. बकेटला दोर बांधलेला आहे म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठीची व्यवस्था असते ती व्यवस्था तिथे आहे. याला लगेच एक आयडिया सुचली. त्यानं काय केलं की ताबडतोब बकेट घेतली. ती बकेट दोर तर ऑलरेडी बांधलेला होता. बकेट विहिरीमध्ये सोडला. आपल्या मित्राला मोठ्याने ओरडून सांगितलं तू या बकेटला घट्ट धरून ठेव, मी तुला वर खेचून घेतो. आणि त्यानं पाहिलं होतं की घरामध्ये बायका कशा रीतीनं किंवा गावातल्याही महिला कशा रीतीनं विहिरीतून पाणी काढत असतात ते. म्हणून त्या 10 वर्षाच्या मुलानं जेव्हा बकेटला घट्ट धरलं तेव्हा ना 6 वर्षाच्या त्या छोट्या मुलानं जशी बकेट पाणी शेणतात त्या पद्धतीनं दोर ओढायला सुरुवात केली. बकेट हळूहळू वर येत होती. बकेट सोबत हा मोठा मुलगाही वर येत होता आणि शेवटी एक क्षण असा आला की हा मोठा मुलगा बाहेर आला विहिरीच्या. आणि जेव्हा त्या दोघांच्याही लक्षात आलं की जीवावरचं संकट आता टळलं आहे तेव्हा त्यांच्या हे पण लक्षात आलं जे आईनं सांगितलेलं होतं. आपणही आपल्या मुलांना ते सांगतो की रुटीन पेक्षा काहीही वेगळं झालं तर ताबडतोब मला घरी येऊन सांगायचं. म्हणून हे दोन्ही मुलं घरी गेले. जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. गाव छोटासा होता. असं काहीतरी घडलं म्हटल्यावर लगेच गप्पा सुरू झाल्या, चर्चा सुरू झाल्या. सगळे गाव एकत्र आलं आणि त्याच ठिकाणी एक आजोबा होते तेही तिथे होते. त्यांनी हे सगळं ऐकत असताना त्यांच्या लक्षात असं आलं की बाकीची माणसं जी आहेत ती ह्या मुलांवर हसतायत आणि ह्या लोकांना पटायलाच तयार नाही की असं काही झालं असेल म्हणून. त्या वृद्ध गृहस्थाने विचारलं की ही मुलं जे सांगत आहेत असं घडलंय यावर तुम्ही विश्वास का नाही ठेवत? आणि त्या माणसांनी उत्तर असं दिलं, लोकांनी उत्तर असं दिलं, अहो आजोबा ह्या दोन्ही मुलांकडे बघा
विहिरीत जो पडला होता तो हा 10 वर्षांचा, वयानं सुद्धा मोठा, अंगानं सुद्धा धष्टपुष्ट असणारा मुलगा आहे. आणि हा जो म्हणतो की मी त्याला खेचून बाहेर काढला, त्याचं वय सुद्धा किती लहान आहे, अंगानं सुद्धा तो किती काळीमोडी आहे. त्यामुळे या लहान मुलानं त्या मोठ्या मुलाला खेचून बाहेर काढलं हे शक्यच नाही. वृद्ध गृहस्थानं दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. ते वृद्ध गृहस्थ म्हटले की अगदी याच कारणासाठी मी विश्वास ठेवतो की ही मुलं जे सांगत आहेत ते अगदी घडलेलं आहे आणि या छोट्या मुलाला डेफिनेटली त्या मोठ्या मुलाला विहिरीतून वर खेचून काढलं आहे. का? कारण जेव्हा हा छोटा मुलगा त्या मोठ्या मुलाला खेचून बाहेर काढत होता तेव्हा त्याच्या अवतीभोवती तुमच्यासारखं कुणीही नव्हतं जे त्याला सांगणार की अरे बाबा तू खूप छोटा आहे, अंगाने काळी मोठी आहेस आणि एवढ्या मोठ्या मुलाला तू खेचून काढू शकणार नाही असं सांगणार त्याला कोणीही नव्हतं. आपल्या अवतीभोवती आपण जरा जस्ट बघूया. आपल्या अवतीभोवती काय आहे? मॅक्सिमम जण आपल्याला सांगणार आहे की आपल्याच्यानं हे असं होत नसतं, आपल्याला हे करता येत नाही. आणि मी जसं म्हणते ना की बाकीचे काय म्हणतात किंवा बाकीचे आपल्याला किती मागे खेचतात त्याही पेक्षा जास्त महत्वाचं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पर्टिक्युलरली हे महत्वाचं असतं की तेच फक्त आपल्याला मागे खेचतात असं नाही, तर आपण स्वतःबद्दलही जो काही विचार करत असतो त्यानुसार सुद्धा आपण स्वतःला सुद्धा मागे खेचत असतो. कारण काय होतं माहितीये का? म्हणजे हेच विद्यार्थी बघा, तुमच्या घरातले मुलं बघा, इंग्लिशमध्ये इथे येऊन सगळ्यांसमोर भाषण करायचंय असं सांगा कुणाला, लगेच ते काय म्हणतील नाही अजिबात शक्य नाही. म्हणजे ही मुलं स्वतःला सांगायला लागतील बापरे सगळ्यांसमोर जाऊन भाषण करणं शक्यच नाही, इंग्लिशमध्ये बोलणं शक्यच नाही, एखादा व्यवसाय स्वतः सुरू करणं शक्यच नाही. तर असं शक्यच नाहीचा पाढा आपणच आपल्या मनातून काढून टाकायचा. आपण ही चुकीची बिलीफ सिस्टीम आपल्यात जी बसवलेली आहे ती त्या डॉक्टर रॉजर बेनिस्टर प्रमाणे काढून टाकायची डोक्यातून कम्प्लिटली आणि आपल्याला जे शक्य करायचं आहे त्यानुसार आपण प्रयत्न पुढे करायचा आणि डेफिनेटली आपण यशस्वी होणार आहोत. विचारांची क्लॅरिटी कशी असते त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण अवश्य दिलंच पाहिजे. आपल्या सर्वांनाच गॅलिलिओ माहित आहे. म्हणजे खरं तर गॅलिलिओच्या अगोदर कोपर्निकसने असा सिद्धांत मांडला होता. तोपर्यंत असं समजलं जायचं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. पण कोपर्निकसनं पहिल्यांदा सांगितलं की सूर्य काही पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. पण कोपर्निकसच्या सुदैवानं सगळेजण त्याच्यावर उलटण्याच्या आत किंवा त्यांना त्रास देण्याच्या आत नैसर्गिक मृत्यू झाला कोपर्निकसचा आणि सगळ्या त्रासातून ते वाचले. पण काही वर्षांनंतर जेव्हा पुढे गॅलिलिओने सुद्धा हाच सिद्धांत मांडला की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वीच सूर्याभोवती फिरत आहे, तेव्हा धर्म मार्तंडांना त्यांचं हे संशोधन अजिबात रुचलं नाही. कारण तोपर्यंत त्यांचा पूर्ण विश्वास होता की आमची पृथ्वी इतकी महत्वपूर्ण आहे की ती अशी सूर्याभोवती फिरण्यासाठी रिकामी नाही, सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आहे. आणि नेमका एकदम अपोज मधला सिद्धांत हा गॅलिलिओने जेव्हा मांडला तेव्हा या धर्म मार्तंडांनी त्यांचा छळ करायला सुरुवात केली. त्यांना तुरुंगामध्ये टाकलं आणि तुरुंगातही त्यांचा प्रचंड छळ होत होता. आपण काही नवे विचार मांडत असू ना जे समाजासाठीही उपयुक्त असतील, शास्त्र म्हणून विज्ञानासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरणार असतील, तरी सुद्धा अनेकांना ते पटत नाही. हा आजपर्यंतचा सगळा इतिहास आहे. तरीही आपल्या विचारांमधली क्लॅरिटी असली तर आपण ते पुन्हा एकदा ठामठोकपणे सांगू शकतोच. गॅलिलिओच्या बाबतीतही तसंच झालं होतं. पण त्यांचा छळ एवढा वाढला आणि गॅलिलिओचं वय सुद्धा इतकं झालेलं होतं की त्यांना तो सगळा छळ सहन करणं अजिबात शक्यच होत नव्हतं. म्हणून मग शेवटी काही तडजोड करता येते का या दृष्टिकोनातून त्यांनी विचारलं आणि ते धर्मबांधवांनी सांगितलं की हरकत नाही, आम्ही तुम्हाला तुरुंगातून सोडू, पण एका अटीवर तुम्ही आम्हाला लिहून दिलं पाहिजे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही. छळ अजिबातच सहन होत नव्हता. म्हणून शेवटी गॅलिलिओ तयार झाले तसं लिहून देण्यासाठी. पण विचारांची क्लॅरिटी जी म्हणते ना ती इथे महत्वाची
महत्वाची येते ना. जेव्हा गॅलिलिओ स्वतः लिहित होते की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, हे लिहून देत असताना ते मनाशी पुटपुटत होते, मी जरी काही लिहिलं तरी सुद्धा पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याची भावना थोडीच आहे. म्हणजे त्यांना पूर्णपणे आपल्या संशोधनावर विश्वास होताच आणि तेवढ्याच ताकदीनं त्यांनी ते मत मांडलं होतं. ते आपलं सगळं संशोधन प्रेझेंट केलेलं होतं. छळामुळे त्यांना 2 पावलं मागे जावं लागलं, पण तरीही त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि आपल्या संशोधनावरचा विश्वास खूप अबाधित होता. आणि त्याच पद्धतीनं जर आपणही आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी ठेवली आणि आपली स्पष्टता आपल्याला असेल तर कोणी काहीही म्हटलं तरी सुद्धा त्याने आपल्या वागण्यामध्ये फरक पडण्याची अजिबात गरज नसते. आणि बरेचदा आपण अवतीभोवती जेव्हा बघतो ना तेव्हा लक्षात येईल की पुढे जाण्यापेक्षा किंवा आपण कोणी पुढे जात आहे तर त्यांना मदत करण्यापेक्षा पुढे जाणाऱ्यांना मागे खेचणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि त्यासोबतच बरेचदा हे असं होत नाही, ते जमत नाही, ते तर तुला करताच येणार नाही, हे सुद्धा सांगणारे फार जण असतात. अशाही परिस्थितीमध्ये बिलीफ सिस्टीम म्हणजे कोणी काहीही म्हटलं, कुणाचा काहीही विश्वास असला तरी तोही विश्वास मोडून काढणं आणि आपण नवीन काहीतरी प्रस्थापित करणं हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. आणि त्याचेही प्रत्यंतर येणारे भरपूर सारे उदाहरणं आपल्याला दिसतातही. सगळी उदाहरणं मी देणार नाही, फक्त एक उदाहरण मी देईन आणि त्यानंतर आपली रजा घेईन. तोपर्यंत म्हणजे 1956 पर्यंत असं मानलं जात होतं की कोणी कितीही एक्सपर्ट धावपटू असला तरी सुद्धा एका मैलाचं अंतर धावून पूर्ण करण्यासाठी किमान 4 मिनिट लागतातच. मेडिकल सायन्स सुद्धा असं सांगत होतं. आपल्याला माहिती आहे धावण्याच्या स्पर्धेमध्ये अगदी 1 सेकंद सुद्धा खूप महत्वाचा असतो, 1 मिली सेकंद सुद्धा अतिशय महत्वाचा असतो. अशा परिस्थितीमध्ये 1956 पर्यंत तसं सगळं म्हणणं होतं आणि मेडिकल सायन्स सुद्धा असं सांगत होतं की एका मैलाचं अंतर जर 4 मिनिटापेक्षाही कमी वेळामध्ये धावून पूर्ण करण्याचं कोणी ठरवलं एखाद्या ऍथलीटनं तर त्या ऍथलीटच्या लंग्सना प्रॉब्लेम येईल, हार्टवर प्रेशर येईल आणि कदाचित तो ऍथलीट तिथल्या तिथे गतप्राण होईल, असं मेडिकल सायन्स स्वतः सांगत असतं. पण एक मनुष्य होता, डॉक्टर रॉजर बेनिस्टर. हा स्वतः मेडिकल सायन्सचा स्टुडंट होता, स्वतः डॉक्टर होता आणि स्वतः ऍथलीट सुद्धा होता. काही केले त्याला ते पटत नव्हतं की अशा रीतीने काहीतरी लंग्सचा किंवा हार्टचा प्रॉब्लेम येईल आणि ऍथलीट तिथल्या तिथे अगदी धारात म्हणजे मरून पडेल वगैरे वगैरे, असं काही होणार नाही असं संभव त्याच्या डोक्यामध्ये होतं. आणि त्यानं ही अगोदरची बिलीफ सिस्टीम मोडायची आणि आपण नवीन काहीतरी सिद्ध करायचं हे त्याच्या डोक्यात असल्यामुळे त्यानं त्या दिशेने प्रयत्न केला. हा डॉक्टर रॉजर जो होता त्याचा स्वतःचा विक्रमाचा वेळ किती होता? 1 मैलाचं अंतर त्यानं 4 मिनिट 12 सेकंदात कापलेलं होतं आणि तोपर्यंतचा हायेस्ट विक्रम किती होता? 4 मिनिट 2 सेकंद. आणि हा डॉक्टर रॉजरने स्वतःलाच सांगितलं की मला ह्या 2 सेकंद सुद्धा पुढचे नको, मला ह्या 4 मिनिटांपेक्षाही कमी वेळामध्ये एका मैलाचं अंतर पार करायचं आहे. आणि त्या दिशेने याने स्वतःचं सगळं वर्कआउट, सगळी ट्रेनिंग करणं सुरू केलं. आणि खरंच एक दिवस असा आला सुद्धा की जेव्हा याच डॉक्टर रॉजर बेनिस्टरनं एका मैलाचं अंतर अवघ्या 3 मिनिट 59 सेकंदांमध्ये म्हणजेच 4 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये पार पाडलं. आणि जिथे मेडिकल सायन्सचे ही बिलीफ किंवा मेडिकल सायन्सचंही जे सांगतं ते सुद्धा जिथे चुकीचं ठरवलं जाऊ शकतं, तिथे आपल्या अवतीभोवती जर कोणी असे सांगणारे असतील की नाही तुला हे जमणार नाही, अरे आपल्या अख्ख्या खानदानात कुणीही असं केलं नाही, तर लगेच ह्या डॉक्टर रॉजरला आठवायचं आहे की मेडिकल सायन्सचाही बिलीफ किंवा ते सगळं त्यांनी सांगितलेलं की जर तो मोडू शकतो तर आपण सुद्धा हे सगळं मोडू शकतो. आणि बघा गंमत बघा, या सगळ्या समाजातल्या मान्यवरांना इथे व्यासपीठावर का बोलवण्यात आलेलं आहे? कारण आपल्याच समाजातले इतके सगळे मान्यवर इथे आहेत हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा जर ते बनवू शकतात तर मीही बनवू शकेन असा कुठेतरी कुणामध्ये विश्वास येतो आणि त्या पद्धतीने ते काम करणं सुरू होतं. म्हणून
असतं. सो त्याच महिन्यामध्ये, ज्या महिन्यामध्ये रॉजरने 4 मिनिटापेक्षा कमी अंतरात एका मैलाचं अंतर पार केलं, अवघ्या काही दिवसांमध्ये लिंडी नावाच्या एका ऍथलीटने 3 मिनिट 57 सेकंदामध्ये ते अंतर पार केलं. त्याच महिन्यामध्ये आणखी 30 ऍथलीटने 4 मिनिटांपेक्षाही कमी वेळामध्ये ते एका मैलाचं अंतर पार केलं. आणि त्याच्या पुढच्या वर्षी तर तब्बल 300 जण होते ज्यांनी 4 मिनिटांपेक्षाही कमी वेळामध्ये एका मैलाचं अंतर पार केलं. हे सगळं सांगण्याचा उद्देशच हा आहे की होत नाही, जमत नाही असं खूप जण सांगतात. म्हणजे जेव्हा विमानाचा शोध लागला नव्हता तेव्हा सुद्धा लोक तसंच म्हणत असतील ना की असं काही बनवता येतं का ज्याच्यातून उडता येऊ शकतं आपल्याला म्हणून. पण आज हवेमध्ये जातो ना आपण. म्हणून आपण जर आपल्या विचारांमध्ये, आपल्या संशोधनामध्ये किंवा आपल्याला जे काही कृती करायची आहे त्या कृतीमध्ये गॅलिलिओ सारखी स्पष्टता ठेवली तर डेफिनेटली आपणही यशस्वी होऊ शकतो. आपल्या सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देते.